किती मस्त सडा पडला आहे ना प्राजक्तांच्या फुलांचा. खरंच खूप सुंदर दिसत होती ती फुलं. एवढी स्पष्ट दिसत आहेत की नाही काय माहिती कॅमेऱ्यात, पण प्रत्यक्षात तर खूप छान वाटत होतं. त्यानंतर इकडे काकूंकडे थांबलेलो थोडा वेळ, त्या ब्लाऊज शिवत होत्या आणि त्यांच्या साड्या प्लेटिंग करायच्या होत्या. मग त्याच मला त्यांचं कलेक्शन दाखवत होत्या. आणि शिवचं आणि अनुचं मात्र इकडं खेळणं चालू होतं. काकूंनी चिवडा करून ठेवलेला, त्याच भांड्यात शिव पण कुकिंग करायला लागलं आहे. तुम्हाला जर एवढा छान छोटूसा क्यूटसा कुक हवा असेल ना, तर मला नक्की सांगा बरं का. मी पाठवून देते तुमच्याकडं काय बनवायचं असेल तर. कसं ह्या दोघांचं खेळणं चालू होतं. मग नंतर सगळी रात्रीची कामं आवरली आणि पटकन मेहंदी काढायला बसलो. उद्या नागपंचमी आहे ना, मग मेहंदी, टिकल्या, बांगड्या, नेलपेंट हे तर सगळं झालंच पाहिजे ना. आणि मेन म्हणजे ना, पप्पा आमचे ना झोका बांधून ठेवायचे आम्हाला. खूप छान झोका बांधायचे. खरं तर ना खूप जुने दिवस आठवतात. आता आपण प्रत्येकजण शहरात राहतो. आता कुठे बरं बांधायचा हा झोका. आता तसले नवीन नवीन कसले तरी झोपाळे निघालेत. पण त्या झोक्याची सर ना ह्या झोपाळ्यांना नाही बरं का. खरं तर ना सगळे प्रत्येकजण बाहेर पडल्यामुळं कुठेतरी ह्या परंपरा रूढीज ना मला तर वाटते थांबत चाललेत बरं का. पण अजूनही गावाच्या ठिकाणी सगळं छान साजरं करतात. त्यानंतर ना मी ना लोटस काढायला घेतलं होतं. मला मेहंदी काढायला आणि समोरच्याला काढायला पण खूप आवडते बरं का. आणि फर्स्ट अटेम्प्टमध्येच मला लोटस खूप छान जमलं होतं. त्यानंतर तुम्हाला माझी मेहंदी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब